नमस्कार, मी सुकन्या. आज आपण मऊ लुसलुशीत आणि अजिबात न फुटणारी परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. डाळ कशी शिजवायची, पुरणाला चटका कसा द्यायचा, हुंडा कसा भरायचा, पीठ कसं मळायचं, हे सर्व टिप्स बाय टिप्स मी सांगणार आहे. याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा. दिसते ना छान अशी टम फुगलेली पुरणपोळी. तुम्ही पण बनवू शकता. काही टिप्स आहेत. चला तर रेसिपीला सुरू करूया. इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी 3 वेळा डाळीला धुवून घेतले. आता मी डाळ ही चांगली धुवून घेतलेली आहे आणि प्रेशर कुकरमध्ये ही सर्व डाळ काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकू डाळीच्या दुप्पट आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकू. मीठ टाकल्याने कुठलाही गोड पदार्थाची चव अजून वाढते. थोडीशी हळद आणि 1 चम्मच तेल टाकून घेऊ. इथे मी वेलची, बडीशेप आणि सुंठ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते पुरणामध्ये टाकायला आणि जायफळ हे टाकून घेतलेलं आहे. हे बारीक करून झाले की हे सगळं चाळून घेतलेलं आहे. हे टाकल्याने पोळी एकदमच टेस्टी लागते. इथे मी 1 वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेलं आहे. आता पोळीसाठी पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि हळदीचं पाणी हे मिक्स केलंय. हळूहळू ते पीठ सर्व मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून. हळदीचं पाणी टाकल्याने पोळीचा रंगही असा छान दिसतो पिवळा. आणि थोडंसं तेल टाकून थोडंसं असं जरा पीठ मळून घेतलं आतमध्ये तेल मुरायला आणि असं जरा मळून घेतलं ना मग पीठ झाकून ठेवू आपण वरच्यावर थोडंसं तेल लावून. आता पुरणासाठी लागणारे हे गूळ मी इथे कापून घेतलेलं आहे. तुम्ही कापून किंवा खिसून ही घेऊ शकता गूळ. डाळ शिजले का चेक करू आपण. आता हे बघा, डाळ अशी बोटावर घेतली की एकदम परफेक्ट अशी मॅश होते. ह्याचा अर्थ डाळ शिजलेली आहे मऊसूत. अशी डाळ आपल्याला पुरणासाठी पाहिजे. यापेक्षा जास्त डाळ शिजवू पण नका आणि कच्ची पण ठेवू नका. आता ही सर्व डाळ अशी गाळून घेऊया पुरणच्या जाळीने. आता ही डाळ शिजवण्यासाठी मी एकदम मोठी कढई घेतलेली आहे आणि ती अशी जाड पण आहे. याच्यामुळं डाळ खाली बुडाला अशी लागणार नाही, करपणार नाही. याच्यामध्ये गूळ पण टाकून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम ही थोडीशी मोठी ठेवा गूळ वितळूस तोपर्यंत आणि गूळ वितळूस तोपर्यंत ह्याला सतत असं ढवळत राहायचं. आता हळूहळू हे गूळ हे असं वितळायला लागलेलं आहे. याच्यामध्ये वेलची, बडीशेप आणि सुंठचे पावडर केलेले ते टाकून घेतलंय आणि हे असंच मिक्स करून घ्या. गॅस आता हे मंद आचेवरच ठेवून असं हलवत राहा जरा 2-3 मिनटं. बघू शकताय पुरण आपलं असं दाटसर व्हायला लागलेलं आहे. आता ही पुरणाची जाळी घेऊन याच्यामध्ये पुरण हे बारीक करून घेऊया. पुरण हे गरम गरम असतानाच बारीक करून घ्या म्हणजे लवकर होईल. बघू शकताय पुरण हे किती छान झालेलं आहे, एकदम परफेक्ट. आता बघू शकताय पीठ हे किती छान असं मऊसूत झालेलं आहे. सर्व पुरण होस्तोपर्यंत पीठ हे चांगलं भिजलं गेलेलं आहे. जर तुम्हाला वाटते पीठ हे जास्त घट्ट झाले तर थोडंसं पाणी आणि तेल लावून पीठ मळून घ्या. त्याला आता आपण पोळी लाटून घेऊया. इथे मी पिठाचा गोळा घेऊन त्याला अशी मी वाटी करून घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे. अगदी ह्याला मोदकासारखं असं भरून घ्यायचं आहे आणि आता याला हातानेच असं जरा थोडंसं चपटं करून घ्या म्हणजे पुरण नीट सगळीकडे पसरेल, पोळी फुटणार नाही. आता पोळी आपण ही आता एकदम अशी हलक्या हाताने लाटून घेऊया. मी हे एकदम हलक्या हाताने असे लाटून घेते या. बघू शकता पोळी ही किती छान अशी गोल फिरते या. आता आपण पोळी भाजून घेऊया. तवा हा जास्त गरम पण नको आणि जास्त कमी पण नको, मध्यम हवा आहे. बघू शकता पोळी अशी अलगद तव्यावर टाका. बघू शकता पोळी ही अशी भाजली की त्याला तेल लावून घेतलेलं आहे. बघू शकता पोळी ही कशी अशी टम्म फुगलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोळी भाजू शकता, कमी किंवा अगदी अशी खरपूस तुमच्या आवडीनुसार. आता ही पोळी काढून घेऊया आणि बाकीच्या पोळ्या अशाच करूया. बघू शकता मी परत एकदा दाखवते हुंडा वगैरे कसा भरायचा. अशा प्रकारे पिठाची पाटी करून त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि हुंडाही नीट मोदकाप्रमाणे भरून घ्या. असे हलक्या हातानेच ती पोळी चपटी करून घ्या चांगली पीठ लावून, कारण याच्या आतमधलं जे पुरण असतं ना ते सर्वीकडं चांगलं पसरतं. याच्यामुळे पोळी ही फुटत नाही. आणि हो, गॅसची फ्लेम ही थोडीशी मोठीच ठेवा. बघू शकताय किती छान ही पोळी फुगते या. माझ्या सर्व अशाच पोळ्या फुगलेल्या आहेत. आणि पोळीवरती तेल किंवा तूप असं भरपूर लावा, कारण जेवढं तेल किंवा तूप तुम्ही जास्त लावताल तेवढं पोळी ही मऊसूद राहील.
माझे सर्व पोळी असेच फुगलेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, पोळी ही एकदम अशी परफेक्ट तयार झालेले आहेत आणि सर्व एकसारखेच झालेले आहेत. कुठेही पोळी जरा पण फुटलेली नाही. हातामध्ये घेतल्यावर बघा किती अशी मऊसूद रुमालासारखे झालेले आहे, अजिबात कडक नाही. आणि एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती अशी मऊसूद पोळी आहे. पुरण सुद्धा परफेक्ट कडेपर्यंत गेलेलं आहे. इथे मी गुळवणीमध्ये दूध आणि तूप टाकलेलं आहे. तयार आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक पुरणपोळीची थाळी. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुकन्या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.